वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। मुझको सदा दी प्यार की ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए हो लुट गए तो लुट गए तेरी मोहब्बत डबल बोल प्लास्टिक पेपर थी बंगारले। मूळचे नांदेडजवळील मुखेड या गावातले कांबळे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरात आले। दौलतनगरातील एका भाड्याच्या घरात त्यांनी आश्रय घेतला। बाबूराव कांबळे यांचा मुलगा मारुती हा उत्कृष्ट गात असल्यानं तो आजोबांसोबत विविध लग्न समारंभात गाण्याच्या कार्यक्रमासाठी जात असायचा। त्यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता। दरम्यानच्या काळात आजोबा गेले। मारुती पत्नीसह राहत होता। त्याचा दुचाकी अपघात झाला आणि गायनाचं कामही थांबलं। त्यानंतर त्यानं भंगार गोळा करण्याचा पेशा पत्करला, पण त्याच्या आतील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता। वेळ मिळेल तिथे तो आपलं गाणं गायचा, गुणगुणायचा। त्यानंतर त्यानं थेट भंगार गोळा करता करता गायला सुरुवात केली। शहरातील गल्ली बोळातून माईकवर गाणं गात तो भंगार देण्यासाठी लोकांना आवाहन करू लागला। शहराच्या कोणत्याही रस्त्यावर किंवा गल्लीबोळात असो, त्याचा आवाज कानी पडताच अनेकांची पावलं थबकतात। मारुती कांबळे उर्फ भंगारवाला याच्या आवाजात गोडवा आहे। अत्यंत सुरेखरित्या हुबेहूब गाण्याची कला त्यानं आत्मसात केली, त्यामुळे त्याच्या गाण्याला रस्त्यावरील नागरिकही दाद देतात। यासोबतच गाणं गायल्यानंतर तो भंगार देण्यासाठी रहिवाशांना आवाहन करतो। अनेक ठिकाणी भंगार गोळा करून त्याचं योग्य मोल त्यांना देऊन तो पुढे मार्गस्थ होतो। पत्नीच्या प्रसूतीवेळी पत्नी आणि बाळ गेल्याचा धक्का पचवत आजही तो उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करत आपली गायन कला जोपासत आहे। कष्ट हेच भांडवल मानून जीवनाची वाटचाल करणाऱ्या मारुती भंगारवाला हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतो। अपने संतान में उसका प्राण रहे ओ लोरिया सुनाती सपने बुलती नगर नींद जो आए हंस के घर दुख से ममता के रूप में तो हाथ से पाया वरदान है। उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। जीवन आकार आई वडील माझे काय सांग त्यांचं पुकार जीवनाच्या वाटेवरती किती हसतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। बेगाराने भुई परी जीना अंगार जीवाला जाळी बळाले जुगायाला किरपेची ढाल दे किनवती पंचप्राणी जीवन काढू दे करा पलराना देव जळाला शिवार करी नाही धीरज काढला खेळ मंडळा 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 खेळ मंडळा देवा खेळ मंडळा। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।